तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचा वंजारी समाज जो मोठा झालाय, मी आज बी नाही इथं बी नाही, तुमचा समाज जिथं नाही तिथं बी सांगतो, महाराष्ट्रावर सांगतो, परमार्थ करावा फक्त वंजाऱ्यांनी. शब्दाला देणगी, गळाला देणगी, मंदिराला देणगी ही फक्त वंजाऱ्यांनी द्यावी. आणि तुम्हाला ही सद्बुद्धीची प्राप्त झाली, तुमचा समाज तुम्हाला ऐकून घेताना थोडंसं वाईट वाटेल, पण मी इतिहास सांगतो तुम्हाला, तुमचा समाज हा जंगलात राहणारा समाज. फाशेबारतीसारखे होते तुम्ही सगळे, काहीच माहित नव्हतं तुम्हाला, देव नाही धर्म नाही काही नाही. हे दोन महात्मे तुमच्यात झाले, तुमचं काय. आता एक वंजारी जर शुद्ध वंजारी असेल तो 10 ब्राह्मणाचा बाप एक वंजारी. फक्त तो चोरून सुद्धा खाणार नसला पाहिजे. तुमच्या चोरून काशी करणारी बरीच आहे, ओरिजिनल पाहिजे. आणि एक सांगू, हे धार्मिकता ज्यांनी रुजवली हे दोन आहे, पण तुमचा विकास ज्यांनी केला ते दैव तुमचं मुंडे साहेब आहे. आणि मुंडे साहेब असा माणूस होता, मी माझ्या जीवन पहिल्यांदा मुंडे साहेब कधी पाहिलं सांगतो तुम्हाला. माझी गाडी खराब झाली बीडमध्ये, एक जोगदन भाऊ म्हणून हरिदास जोगदन म्हणून, तिथे मी गाडी लावली. त्यांना म्हणलं भाऊ माझी गाडी खराब झाली आणि मला तेलगावला कीर्तनाला जायचं. त्या रोड खराब होता, परळीतील रोड खराब होता, गाडी तर काही जाणार नाही माझी. इंडिका गाडी माझी तिथे लावली. ते म्हणे महाराज माझ्याकडे फोर व्हीलर आता अवेलेबल नाही, मी एक मोटरसायकल एक माणूस तुम्हाला देतो. ते कागदे मामा दिले त्यांनी मला. मी आपला फेटा बांधला, बाकी सामान गाडीत टाकलं आणि त्या मोटरसायकल बसून निघालो. मुंडे साहेब तेव्हा खासदार होते, फक्त म्हणजे याच्यात खासदार होते, तिकडून निघाले त्यांचे. खासदार होते का आमदार होते मला आठवत नाही तेवढं, पण सत्तेत नव्हते. त्यांची गाडी तिकडे येत होती. त्यांनी फक्त फेटा पाहिला आणि कीर्तनकर पाहिले. अर्धा किलोमीटर गाडी मागे रिवर्स आणली. तेव्हा माझा त्यांचा परिचय नाही. विचारला कुठले महाराज आहेत, कुठे कीर्तनाला चालले, मग मोटरसायकल का प्रवास करताय, सगळी विचारपूस तेव्हा केली. तेव्हा एकदा त्याने मला पाहिलं होतं. त्यानंतर एकदा छावणीवर कुठेतरी माझं कीर्तन होतं, तेव्हा आले. तेव्हा त्यांनी मला सांगितलं महाराज आपण अमक्या टायमाला भेटलो, तुम्ही पाटील महाराज आहात. राजकारणावर सोपं वाटलं नाही तुम्हाला? राजकारणात कोणी यशस्वी होत नाही. कोणता माणूस कोणत्या गावाचा, याला पोरं किती, याला पोरी किती, याच्याकडे जमीन किती, हे सुद्धा लक्षात होतं त्यांच्या. लागून आवाज द्यायचे नावासकट, म्हणून यशस्वी झाली माणसं. त्या माणसाने आता आमच्या आळंदीमध्ये 100 कर्मचारी पोलीस स्टेशनला, 100 पैकी 62 वंजारी आहेत. 62 वंजारी. कोणत्याही खात्यात जा, तुमची लोक अग्रेसर आहेत त्याला